नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। महाराष्ट्र बँकेचा 91वा स्थापना दिन, निर्मला सीतारामन यांचा नागरिक देवोभवचा संदेश। सरकार तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांची थट्टा करतोय, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। तर ओबीसी आरक्षण घुसखोरीमुळे राहुल पतंग यांची आत्महत्या। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। महाराष्ट्र बँकेच्या 91व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी नागरिक देवोभव या तत्वावर आधारित जीएसटी सुधारणा आणि बँकिंग धोरणाची गरज अधोरेखित केली आहे। यावेळी वित्तीय सेवा सचिव एम नागराजू आणि बँकेचे एमडी व सीईओ निधू सक्सेना उपस्थित होते। तर सीतारामन यांनी नागरिक केंद्रित कर धोरण आणि बँकिंग सेवांवर भर दिलाय। So technology will have to be part of this serving the customer. Even the Honorable Prime Minister, when talking about the GST's next gen reforms, said Nagrik Devo Bhava. All of us in this country have repeatedly heard Atithi Devo Bhava. But today, Nagrik Devo Bhava, whether it is tax policy or banking service, I would think it's imperative for all of us to look at how best we can be nimble-footed to address our Nagarik's requirements. The success, of course, of UPI shows what interoperability can achieve. A recent IMF note highlights the potential of UPI's interoperable design as a model for the entire world. So I think it is for us to innovate and look at where the use case driven collaborative efforts can make banking far more technology driven. मराठवाडा, सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव आणि नाशिक मधील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक व घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून पुणे स्पर्धा परीक्षा तयार करणारे हजारो विद्यार्थी चिंतेत आहेत। आई वडिलांशी बोलताना त्यांनी घरातील पाणी साचलेल्या परिस्थितीचं वर्णन केलंय। त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झालेत। त्या दिवाळी निमित्ताने शेतकऱ्यांसमोर सण साजरा करावा असा प्रश्न उपस्थित करत सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। त्याचबरोबर येत्या स्पर्धा परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांनी विनंती केली आहे। पाहूयात विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया। नमस्कार, मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पाऊस पडला, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलं, त्यामुळे त्यांचा संसार संपूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपण आता पुण्यातील काही स्पर्धा परीक्षा जे मराठवाड्यातून वेगवेगळ्या ज्या जिल्ह्यांमधून आलेले विद्यार्थी आहेत आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत नेमकं त्यांचं काय आहे परिस्थिती। सर, जे मराठवाडा आहे तिथे जिल्ह्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाले, काय मागणी आहे? मागणी हेच आहे की तुम्ही आता सरसकट आपण काय म्हणतो की तुम्ही सरसकट आज ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे। तुम्ही आता तुम्ही म्हणताल की आपण सरसकट सगळ्याला मदत जाहीर करू। मदत जाहीर करणं सध्या गरजेचं नाही, मदत मिळणं गरजेचं आहे। तुम्ही मदत जाहीर करताल 10 रुपये आणि ते मिळतील 2 वर्षाने, 5 महिन्याने, 3 महिन्याने। 1 रुपया आता भेटणं गरजेचं आहे। ते आर्थिक स्वरूपात नाही, वस्तू स्वरूपात, कसल्याही स्वरूपात आज मदत मिळणं गरजेचं आहे, जाहीर असणं गरजेचं नाही। माझं एक स्पष्ट मत आहे, साधारण एक मागणी आहे की तुम्ही सरसकट आहे ना ओला दुष्काळ जाहीर करून टाका जिथे जिथे महापूर आहे। आणि मी राज्यातल्या तमाम जनतेला, शेतकरी बांधवाला, मध्यमवर्गीय युवकांना पण या माध्यमातून आवाहन करतो की आता सध्या सरकार तुम्हाला मदत करेल की नाही करेल ह्या गोष्टीकडे आपण बघायचं नाहीये। ज्यावेळेस कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी किंवा कोकणाकडे महापूर होता, त्यावेळेस धावून जाणारे सर्वप्रथम सरकारचे पहिले हेच लोक होते। तेच बीडवाले होते, तेच जालन्यावाले होते, तेच संभाजीनगरवाले होते, तेच नगरवाले होते, तेच धाराशिववाले होते, तेच सोलापूरवाले होते। आता ते लोक अडचणीत आहे, तर आता परत आपल्याला राज्याला एक आदर्श दाखवायचे की अरे मदतीला धावून जाणारे सातारेवाले आहेत, अरे अन्नदान घेऊन जाणारे कोल्हापूरवाले आहेत, अरे निधी घेऊन जाणारे आमचे सांगलीवाले, सातारावाले आहेत। मी त्या लोकांना मनापासून विनंती करतोय की आपण आता त्यांच्या मदतीला गेलं पाहिजे। पुणे आणि मुंबई मधले जे नोकरदार वर्ग यांना जाणं शक्य नाही, पण 500 असेल, 1000 असेल, एक बिस्किट पुडा का ना आपल्या माध्यमातून आज त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे, जेणेकरून ते शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत ह्या हालापासून ते दूर होतील। आणि राहिला विषय, पुण्यामध्ये जे स्पर्धा परीक्षा करतायत मुलं, त्यांचे आई वडील तिकडे रडते, आई बाप, आणि पोरग इथं अभ्यास करेल कशावरून हो? ह्या मंत्र्यांचे, ह्या राज्यकर्त्यांचे, ह्या विरोधी पक्षातले बी असतील आणि सत्ताधारी पण असतील, ह्यांची मुलं, ह्यांचे आईबाप एसी मध्ये, आणि आमचे काही लहान बंधू, आमचे आईबाप पाण्यात
आणि ते रडतायत, हे कसं चालणार आहेत? म्हणजे तुमचे आई वडील, तुमचे मुलं एसी मध्ये ना, आमचे आई वडील आणि आमची मुलं पाण्यामध्ये रडतायत, हे खरंच योग्य नाही. 1 रुपया सध्या ओला दुष्काळ आपण जाहीर करणं खूप गरजेचं आहे, अशी आमची मागणी आहे. सोलापूरसह मराठवाड्यातील पूरग्रस्तांना राज्य केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करत असताना विरोधकांनी राजकारण करून दिशाभूल करू नये, असं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलंय. तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जिल्ह्याचा दौरा केला असून पंचनामे करायलाही सुरुवात केली. तर किटवर स्टिकर लावणं चुकीचं नाही, पण मदतीवर शंका निर्माण करणं अयोग्य आहे, असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय. तर ठाणे आमदार गणेश नाईकांच्या रेंज वक्तव्यावर त्यांनी खोचक प्रत्युत्तर देत फॉरेस्ट रेंज सारखे जनावरांबद्दल बोलत असतील तर त्यांनी राजकारणात माणसांचा विचार करा, असा टोला लगावलाय. त्यामध्ये असं आहे की त्यांना काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे, आम्हाला जे योग्य वाटते ते आम्ही करतो आहे. आणि दुसरं असं की याच्यामध्ये सत्ता स्पर्धा असू नये असं मला वाटतं. मग उद्या काय होईल की प्रत्येक आमदारांनी रोज पुरात कसं पोहायचं याचं स्वतः स्पर्धा करायची, विहिरीत खाली उडी मारायची, या सगळ्या गोष्टी त्यांना शिकून घ्यायला लागतील हळूहळू असं मला वाटते अशा स्पर्धा करायच्या झाल्या तर. आज आपल्याला जनतेला मदत करण्याची हेतू आणि राज्य शासनाच्या मदतीने आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये चांगलं वातावरण जेवढं राहील तेवढं करायचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. त्यांनी 6 महिन्याचं काय, त्यांनी उरलेल्या 4 वर्षाचं जरी मानधन दिलं तर ते देऊ शकतात, ठरवू शकतात त्यांचं. मराठवाड्यात महापुराने भीषण परिस्थिती निर्माण केली, मात्र सरकारने देऊ केलेली मदत फार तुटपुंजी आहे. शेतकऱ्यांची सरकार थट्टा करतायत, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. तर पंजाब सारखं राज्य अशा नुकसानीला हेक्टरी 50,000 रुपये देऊ शकत असेल तर महाराष्ट्राला काहीच हरकत नाही. लाडक्या बहिणींवर खर्च होणारा 45,000 कोटी ही तुमची मस्ती आहे, असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी केलाय. जसं मुख्यमंत्री म्हणाले की याच्यात राजकारण आणू नये, मला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही आहे किंवा मी आणू इच्छित नाही. मात्र त्याच बरोबरीने जर का सरकारकडनं होणारी मदत ही तुटपुंजी असेल तर ती सुद्धा स्वीकारता येणार नाही म्हणजे तो जो काही आकडा आहे तो मान्य करता येणार नाही. सर्वसाधारण आपण जर का पाहिलं तर या प्रकारचं संकट बऱ्याच वर्षांनंतर काही शेतकरी तर म्हणाले की त्यांच्या आयुष्यात पहिल्या प्रथमच एवढं भीषण संकट मराठवाड्यावरती कोसळलेलं आहे. जमिनीच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत, पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत, पिकं सडून गेलेली आहेत, घरदारं वाहून गेलेली आहेत, गुरंढोरं सुद्धा वाहून गेलेली आहेत, शेळ्या मेंढ्या वाहून गेलेल्या आहेत. एकूणच नुसतं शेतीच नाही तर इथल्या शेतकऱ्यांचं आणि आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांचं आयुष्य वाहून गेलेलं आहे. सरकारने जी काय मदत देऊ केलेली आहे ती फारच तुटपुंजी आहे. म्हणजे जर का आपण हिशोब मांडला तर साधारणतः प्रत्येक हेक्टरी किती येते किंवा एकरी 3 ते 4 हजार येतात, 3.5-4 हजार. आत्ताच जर का जे झालेलं नुकसान आहे त्याची साफसफाई करायला गेलं तरी त्याच्या दुपटीने खर्च येणार आहे. म्हणजे ही एक प्रकारे शेतकऱ्यांची सरकार थट्टा करते. आपल्या बाजूचं जे राज्य आहे म्हणजे पंजाब, त्या पंजाबमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी असंच संकट आलं आणि तिथल्या आप सरकारने जी मदत तिथल्या शेतकऱ्यांना दिलेली आहे, जाहीर केलेली आहे आणि ती कालबद्ध मर्यादेमध्ये जाहीर केलेली आहे, ती जवळपास हेक्टरी 50,000 रुपये. पंजाबसारखं राज्य जर एका हेक्टरला 50,000 रुपये देऊ शकत असेल तर महाराष्ट्राने द्यायला काहीच हरकत नाही आहे. राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेश उत्सव स्पर्धा 2025 मध्ये भंडाराच्या गणेशपूर येथील सन्मानित गणेश मंडळांचा मुंबईत गौरव करण्यात आलाय. तर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री आशिष शेलार व कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार सोहळा वितरित करण्यात आलाय. तर राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय विजेत्या गणेश मंडळांना यात पारितोषिक वितरण करण्यात आले. या बातमीसाठी घेऊयात एक छोटीशी विश्रांती, लगेचच परत येऊयात. पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित बातम्या. कल्याण टोल प्रोजेक्टच्या नागद फर्दापूर महामार्गावरील कामगारांना सेफ्टी किट मिळावेत या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ता हरीश राठोड यांनी हनुमंतखेडा येथे सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केलंय. ते 11 सप्टेंबर रोजी सेफ्टी कोट अभावी एका कामगाराचा करंट लागून मृत्यू झाल्याचा आरोप राठोड यांनी केलाय. तर कंपनीने मागणीकडे दुर्लक्ष केल्याने उपोषणाचा 5वा दिवसही सुरू आहे. समाज संघटनेच्या वतीने भरतवाड या ठिकाणी जे टोल कल्याण टोल आहे या ठिकाणी काम चालू असताना एका आदिवासी समाजाच्या मुलावर त्याचं गाव MP मध्ये नवापूर रवीन भिल याचे करंट लावून मृत्यू झालेला आहे. तरी बी त्या माणसाला अजूनपर्यंत काहीच या कल्याण टोलवाल्यांनी काही त्याच्याशी न्याय केलेला नाही आहे. त्यांना जे त्यांचे लेकरं बाळ आहे, त्याची बायको पोरं आहे, त्यांना काहीच आर्थिक मदत दिलेली नाही आहे. त्यासाठी मी आदिवासी संघटनेच्या वतीने आणि भिल समाज संघटनेच्या वतीने सगळ्या आपल्या तालुक्यातील आदिवासी बांधवांना सांगतो की सगळे मिळून त्याचे आईबाप परवा दिवशी इथं येते तरी सगळ्यांनी इथं उपस्थित राहावं आणि त्या रवीन भाऊला आपण काहीतरी आर्थिक मदत म्हणून त्यांना काहीतरी प्रयत्न करून आर्थिक मदत द्यायला लावू कल्याण टोलवाल्यांना. आणि या ठिकाणी जो आपला आदिवासी भिल समाजचा मुलगा या ठिकाणी करंट लागून मृत्यू झाला त्यासाठी उपोषण या आपल्या हरीश भाऊ राठोड हनुमंतखेड्याचे यांनी उपोषण ठेवलेलं आहे. तरी त्यांचं खूप मी भिल समाज संघटनेच्या वतीने ओबीसी आरक्षणात मराठा समाजाची घुसखोरी होत असल्याच्या भीतीने राहुल ज्ञानेश्वर पतंगे यांनी खंडेश्वर परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तर त्यांच्या खिशातून सापडलेल्या चिठ्ठीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर ओबीसी आरक्षणात मराठ्यांना बसवल्याचा आरोप असून यामुळे बलिदान देत असल्याचे त्यांनी नमूद केलंय. तर चिठ्ठीत पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ व लक्ष्मण हाकेंना समाजाने सपोर्ट करावं अशी विनंती केली आहे. खंडेश्वरी परिसरामध्ये खंडोबाच्या मंदिराच्या आसपास त्या ठिकाणी त्यांनी आपल्या स्वतःचं गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केलेली आहे. सदर प्रकरण असं आहे की भावसा समाज हा खूप अत्यंत गरीब परिस्थितीमधून कुटुंब उद्धारनिर्वाह करणारा आहे. बाजारामध्ये कपडे विकणारा हा सगळ्या बाजारामध्ये जाऊन त्यांनी कपडे विकणारा हा धंदा आहे भावसा समाजाचा. आणि याचं सगळं कुटुंब जे आहे तर लोकांची इथं रोजंदारी करून त्यांनी राहुल हा एक कपड्याच्या दुकानामध्ये काम करत असताना त्याच्यावर उपजीविकेचं साधन होतं. आणि त्याचे मुलं इतकी हुशार होती की त्या मुलाला शिक्षणासाठी त्याला आता या मराठा समाजाला आरक्षण भेटल्यामुळं की त्याच्यामुळं त्याची एक निराशा त्याच्यामध्ये 8-10 दिवसापासून त्याच्या घरामध्ये एक निराशा व्यक्त होत होती की ही मराठाला आरक्षण भेटले, आता माझ्या मुलाला नोकरी लागणार नाही. आणि अशा अनेक त्याच्या समस्या त्याच्यामध्ये घोळत होत्या. मनामध्ये तो खूप मोठ्या टेन्शन मध्ये होता की माझी इतकी मुलं हुशार होती परंतु त्या मुलाला आता नोकरी लागणार नाही, काही होणार नाही, माझी हीच परिस्थिती अजून जशाला तसंच माझ्या मुलाला सुद्धा कामाला जावं लागेल. ही परिस्थिती असताना या मुलाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. या मुलाला मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी मुख्यमंत्र्याला सांगितलंय, उपमुख्यमंत्र्याला सांगितलंय की मराठा आरक्षणाला ज्या मराठा आरक्षणासाठी त्यांना जे आरक्षण ह्या ओबीसी मधून मिळते त्या मराठा आरक्षणाला ह्या ओबीसी मधून मिळू नये. आणि जे काही आमचं जे आहे ते आम्हाला राहावं आणि आमच्या मुलाबाळाला जे आहे तर त्याला नोकरीमधून वंचित राहू नये, त्याला नोकरी लागावं, त्याला शिक्षणासाठी त्याला प्राधान्य मिळावं हा आमचा हेतू आहे. आणि त्याच्या मुलाला सरकारने तातडीने मदत देण्यात यावी आणि त्याला तातडीने सहकार्य करण्याची त्याच्या मुलाचं उपजीविकेचं साधन आहे ते त्यांनी ते दत्तक मनुष्याने शिक्षणासाठी त्यांना घ्यावं ही माझी प्रमुख मागणी आहे. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एसटी बस वेळेत न येणं आणि प्रवाशांच्या तुलनेत अपुरी संख्या असल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर याच गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे गटाचा शिवसेनेचे विधानसभा समन्वयक प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी विभाग नियंत्रक कार्यालयावर धडक देत 1 तास घेराव घालून प्रचंड रोष व्यक्त केलाय आणि निवेदन सादर केलंय. दरम्यान विभाग नियंत्रकांनी चांदूर रेल्वे व वडनेरा आगार प्रमुखांना आदेश देत कॉलेज वेळेनुसार बसेस सुरू करण्याचं आश्वासन दिलंय. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांकरता अतिरिक्त बसेस मिळण्यात याव्या व येणाऱ्या सुरू असलेल्या बसेस ह्या वेळेत याव्या या मागणीसाठी या विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही आज विभाग नियंत्रक कार्यालयात घेराव करून आज त्यांना निवेदन सादर केलं की तात्काळ 7 दिवसाच्या आत काही अतिरिक्त बसेस सुरू करण्यात याव्या आणि सुरू असलेल्या बसेस वेळेत
पाठवण्यात याव्या या मागणीसाठी विभाग नियंत्रक कार्यालयात आज आम्ही घेराव करून निवेदन सादर केलं। 7 दिवसात या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून या बसेस सुरू न झाल्यास आम्ही नांदगाव खंडेश्वर येथे रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा आज विभाग नियंत्रकांना दिला। कारण विद्यार्थ्यांच्या भरोशावरतीच एसटी महामंडळ हे टिकून आहे। 40% आर्थिक बजेट हा विद्यार्थ्यांच्या पासेसमुळं आर्थिक उपलब्धता ही एसटी महामंडळाची आहे। म्हणून विद्यार्थ्यांना अधिक प्राधान्य देऊन तात्काळ या बसेस सुरू कराव्या अशी मागणी आज विभाग नियंत्रक कार्यालयाकडे केली। कल्याणमध्ये न्यायालयाच्या परिसरातच कैद्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। या कैद्यांना न्यायालयातून पुन्हा जेलमध्ये नेण्यासाठी पोलिसांनी गाडी बोलावली होती, पण गाडीत जागा कमी असल्यामुळे पोलीस नाईक किशोर पेटारे यांनी आरोपींना पाठीमागे जाऊन बसा असं सांगितलं होतं। तर समोर आलेल्या माहितीप्रमाणे पाठीमागे बसण्यास सांगितल्याच्या रागाच्या भरात 4 आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केलाय। तर या हल्ल्यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून या प्रकरणात महात्मा फुले चौकी पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। रायगड जिल्ह्यातील सायबर पोलिसांनी AM999 माधुर मटका पेरीमॅच ॲप्सद्वारे झालेल्या फसवणुकीचा पर्दाफाश केलाय। तर नागडोंगरीतील अमित जाधव यांच्या तक्रारीनुसार तपासात 44 खाती गोठवलीत, तर 19 कोटी रुपये सील केलेत। राजस्थानमधील मुख्य आरोपी भारमल हनुमान मीना याला अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे। तर ईडीने 500 खात्यांतील 3000 कोटी रुपये गाठवलेत। तर सध्या नागरिकांना सावधगिरीचं आवाहन करण्यात आलंय। 19 तारखेला सायबर पोलीस स्टेशन रायगडने एक FIR दाखल केलेली होती भारतीय न्याय संहिता कलम 318, 316 आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12 प्रमाणे। या अंतर्गत एक फिर्यादी आमच्याकडे आला, त्याचं म्हणणं असं आला की त्याचे मोबाईलवरती बरेच ऑनलाईन गेमिंगचे ॲप्सचे ॲड येत होते आणि त्याचे आमिषमध्ये येऊन त्यांनी काही ॲप्सवरती पैसे टाकले आणि ज्यावेळी त्यांनी यांना संपर्क केला ॲप्सला, मग त्याला काही प्रतिसाद भेटला नाही। मोबाईल नंबर आणि ईमेलवर त्यांनी संपर्क केला। त्यानंतर तो आमच्याकडे आला, त्याचं असं म्हणणं आलं की हे सर्व ॲप्स गुगल प्ले स्टोअरवरती उपलब्ध होती, त्यामुळे त्याला वाटलं हे की सर्व लीगल आहे। पण तपासादरम्यान असं निष्पन्न झालंय की हे सर्व पूर्णपणे गॅम्बलिंगची ॲप्स आहे, जे की कम्प्लिटली इलिगल आहे आपल्या महाराष्ट्रात। आणि याची तपासादरम्यान AM999 म्हणून एक ॲप होती, त्याच्या पेमेंट राजस्थानचे एक भिरुमल मीना म्हणून व्यक्तीच्या नावावरती गेलेला होता। त्याच्या अकाउंटच्या फायनान्शियल अनालिसिस करता असं आढळून आलं की त्याचेच कुटुंबियाचे अजून 8 लोकांच्या नावावरती असे प्रकारचे म्यूल अकाउंट्स आहेत, ज्याच्यात अंदाजन दररोज 1 लाख रुपये प्रत्येक अकाउंटला कमिशन म्हणून त्यांना भेटत आहे। सोबतच पुढची आपण एक परीमॅच म्हणून ॲप आहे, त्याच्यावरती पण फायनान्शियल अनालिसिस केला, कारण त्या फिर्यादीचे पैसे त्याच्यावरती पण गेले होते। त्याच्यात आपल्याला असं समजलं की एक न्यू 3G सर्व्हिसेस म्हणून नावाची कंपनीच्या IDFC बँक भुवनेश्वरमध्ये एक करंट अकाउंट आहे, ज्याचे डायरेक्टर आहे रामाकांत साहू। हे रामाकांत साहू खरं तर एक छोटीशी मोबाईल रिपेअर शॉपचा चालक आहे आणि याच्या अकाउंटमध्ये फक्त 2 महिन्यात 56 कोटी रुपये आलेले होते। अशाच प्रकारे तिची आईच्या नावावरती एक बँक अकाउंट होता, एक कंपनीचं नाव, ज्याच्यात त्याला डायरेक्टर दाखवला होता। ती एकदम अशिक्षित गृहिणी महिला आहे, 55 वर्षाची। तिच्या अकाउंटमध्ये 114 कोटी पैसे फक्त 2 महिन्यात आले। आणि अजून एक अकाउंट आपल्याला मिळाला आहे, ज्याच्यात PayQ सोल्युशन्स म्हणून, त्याच्यात 186 कोटी रुपये असं 2 महिन्यात आलेले आहे। आणि हे सर्व फेक अकाउंट्स आहे, म्यूल अकाउंट्स आहे। या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये तेच थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।